Can you see the board? Hello? Yes, Board? ma'am. Yes, ma'am. Okay, so yesterday example because of range problem, one example is half example we have done on yesterday. So it's because of network problem. Okay, so let us continue yesterday's lecture, yesterday's example. Okay, so what is the example? Can you remind me? सांगा example काय आहे? Yes, what is the example? If 10 fair coins are tossed simultaneously, what is the chance of getting at least 7 hits? Yes. Okay. 10 coins are tossed simultaneously. Okay, एक्सपेरिमेंट किती कॉइन वरती झालेला आहे? 10 कॉइन वरती. ओके, सो आय विल राइट सोल्युशन डायरेक्टली. एक्सपेरिमेंट किती कॉइन वरती झालेला आहे? 10 वरती, 10 कॉइन वरती. सो नंबर ऑफ ट्रायल that is equal to n. एक मिनिट. Number of trial that is equal to n, which is equal to 10. Okay, next, which things are given to you? What is the At least chance? 7 hits. What is the chance of getting at least 7 head? जर तुम्ही 10 कॉइन टॉस केले सायमल्टेनियसली तर 7 हेड यायची प्रोबॅबिलिटी काय विचारली. ठीक आहे, सो आपल्याला एक्झॅक्टली सक्सेस किती पाहिजे? एक्झॅक्टली सक्सेस किती पाहिजे आपल्याला? 7. ठीक आहे, मीन्स आर इज इक्वल टू 7 झालं. ठीक आहे, एन ची व्हॅल्यू माहिती आहे, नंबर ऑफ ट्रायल माहिती आहे. विच थिंग्स आर रिक्वायर्ड टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 7? What is the formula by using binomial distribution? NCR P raised to R NCR P raised to R Q raised to N minus R. Okay, so that means NCR, N is 10, 10C7 P raised to 7 into Q raised to 7. Okay, at least 7 आहे क्या? एक्झॅक्टली 7 आहे क्वेश्चन मध्ये? At least. At least 7. 7 आहे. ऍटलिस्टचा अर्थ मग काय होतो? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती हेड येणार मग? 10. ओके, सो इथे कसं येणार? इक्वल टू साइन नाही येणार. मग इथे कोणतं साइन येणार सांगा? कमीत कमी Greater than or equal to 7. व्हेरी गुड. Equal to or greater. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7. याचा अर्थ काय? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 10 हेड येऊ शकतात जर तुम्ही 10 कॉइन्स टॉस केले तर. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट ऍटलिस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 7 हेड. ऍटलिस्ट 7 हेड म्हणले की एक्सच्या किती व्हॅल्यू येणार तिथे? एक्स इज इक्वल टू 7, एक्स इज इक्वल टू 8, एक्स इज इक्वल टू 9, एक्स इज इक्वल टू 10. जेवढे आपले नंबर ऑफ ट्रायल असतात ना तेवढा एक्सच्या मॅक्झिमम व्हॅल्यू एक्झिस्ट होतात. इथे 10 ट्रायल आहेत, सो एक्सच्या मॅक्झिमम व्हॅल्यू 10 येतात इथे. ठीक आहे, मग 7 पासून ते 10 पर्यंतच्या व्हॅल्यू एक्स घेऊ शकतो. हा, हॅलो, इज एनी डाऊट? हॅलो, ओके, सो इथे एक्झॅक्टली नाहीये, ऍटलिस्ट आहे क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, सो सांगा आता इथे किती प्रोबॅबिलिटीची सम होणार? Probability of x is equal to 7 is also included, plus probability of x is equal to 8, plus probability of x is equal to 9, plus probability of x is equal to 10. Okay, so 10 coins are tossed, so maximum number of heads will be 10. Okay, so now here we are having the value of number of trials. Okay,
आणि आपल्याला आता एक्झॅक्टली किती सक्सेस पाहिजे हे सुद्धा कळालेलं आहे. आपल्याला एक्झॅक्टली 7 पाहिजे, 8, 9, 10 म्हणजे आरच्या व्हॅल्यू सुद्धा इथे मिळालेल्या आहेत. फक्त कोणत्या व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? सक्सेस आणि फेल्युअरच्या व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. सो सांगा इच ट्रायल मध्ये सक्सेस ऑफ गेटिंग हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इन इच ट्रायल ती किती आहे सांगा? सक्सेस प्रोबॅबिलिटी किती आहे सांगा इन इच ट्रायल? 1/2. Probability of getting head is 1/2. Similarly, Q is nothing but probability of getting no head. No head is equal to failure. ही या क्वेश्चन साठी फेल्युअरची प्रोबॅबिलिटी झाली. का? कारण का आपल्याला हेड किती पाहिजे हे विचारले. त्यामुळे क्यू ला काय समजायचंय? प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर म्हणजे काय घ्यायचंय? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड. ही झाली आपली प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. ठीक आहे, 1/2. ठीक आहे. जर समजा त्यांचा क्वेश्चन असा असला, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 7 टेल. ठीक आहे, मग तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असलं असतं सांगा? आता त्यांना 7 टेल पाहिजे असले असते तर तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असलं असतं सांगा? 1/2. 1/2च येणार. पण इथे वर्डिंग मध्ये बघा ना, पी म्हणजे काय आलं असतं इथे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल. येते का लक्षात? हा. आणि क्यू म्हणजे फेल्युअर आलं असतं. क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो टेल. ज्यावेळेस जर तुम्हाला इथे टेल विचारलं असतं तर तुम्ही सक्सेस मध्ये टेल घ्यायचं. जे काही त्यांचा क्वेश्चन आहे तो तुमचा सक्सेस कन्सिडर करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मध्ये एक्स येणार. तो येते लक्षात? आता इथे हेड विचारला आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय येणार? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. ओके. इन दिस वे हा पी आणि क्यू हा क्वेश्चन नुसार डिसाइड करायचा. सक्सेस काय असणार आहे, फेल्युअर काय घ्यायचं, हे क्वेश्चन वाईज तुम्ही घ्यायचे. ठीक आहे. सो आता इथे हेड आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड 1/2, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड 1/2. ओके. जर 1 कॉइन टॉस केला तर ह्या प्रोबॅबिलिटीज आहेत. ओके. आता सिम्पली कॅल्क्युलेशन करा. सांगा मग. देअरफॉर हा फॉर्म्युला अप्लाय करा. हा इन जनरल फॉर्म्युला लिहिते मी. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू आर. आता इथे मी असं मेन्शन करते, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7. ठीक आहे. याच्या या प्रोबॅबिलिटी मध्ये 7 आणि 7 पेक्षा जास्त नंबरची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन होणार आहे. ओके. सो टेल मी इक्वेशन 1 बिकम्स, डायरेक्टली हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा प्रत्येक व्हॅल्यू एक्सच्या व्हॅल्यूसाठी. सो टेल मी इक्वेशन 1 बिकम्स, देअरफॉर इक्वेशन 1 becomes, so therefore probability of x greater than or equal to 7 is equal to, सांगा 7 एक्झॅक्टली 7 हेड, एक्झॅक्टली 7 सक्सेस साठी फॉर्म्युला सांगा कसा होणार आहे? येस, टेल मी, बी फास्ट. x is equal to 7, 10c7 1/2 raised to 7 into 1/2 raised to 10 minus 7. Okay. Now next, tell me the formula of probability for x is equal to 8. x is equal to 8 साठी काय येणार आहे फॉर्म्युला सांगा मग? 10c8, p म्हणजे 1/2 raised to 8, q means 1/q, p and q are same here, 10 minus 8. Okay. Similarly for 9, 10c9 1/2 raised to 9 into 1/2 raised to 10 minus 9. Okay. Plus probability of x is equal to 10 काय येणार आहे? 10c10 1/2 raised to 10 into 1/2 raised to 10 minus 10. ठीक आहे. सॉल्व करा आता. 10c7, 10c8, 10c9 या व्हॅल्यू फाइंड करा. राईट डाऊन दिस, लिहून घ्या. हे इझी आहे. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिलेला आहे फक्त. चलो. सो टेल मी 10c7 व्हॅल्यू फाइंड करा. NCR, NCR काय आहे? n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n - r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. ओके. सो 10c7 बघा काय ते
10 factorial divided by 10 minus 7, that means 3 factorial into 7 factorial. 10 factorial 7 factorial च्या फॉर्म मध्ये लिहा. कसं लिहिणार? 10 9 8 into 7 factorial divided by 3 factorial. 3 factorial म्हणजे किती? 3 into 2 into 1 म्हणजे प्रोडक्ट ऑफ 1 to 3 नंबर म्हणजे 3 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल ॲज इट इज. 7 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. हे बघा किती येते? 3 3 जा 9, 2 4 जा 8. किती आलं सांगा? 120 येते ना? करेक्ट? बरोबर आहे का? करेक्ट मॅम, करेक्ट. Yes, ma'am. आता 10C7 झालं. 10C8 फाइंड करा. हा, कोणता फॉर्म्युला आपण यूज करतो फॅक्टोरियलचा? n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. कॅल्क्युलेशन करताना हा यूज करतो. सो 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 10 मायनस 8 मीन्स 2 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल. ठीक आहे. सो 10 फॅक्टोरियल आता 8 फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये लिहा. सो 10 into 9 into 8 factorial divided by 2 factorial means 2 into 1, 8 factorial as it is. 8 factorial get cancelled. 2 5 are 10, 45. आता 10C9, 10C9. किंवा तुम्हाला पास्कल ट्रायंगल माहिती का? पास्कल ट्रायंगल त्याच्यावरून पण याच्या व्हॅल्यू इझिली मिळतात. जर माहित असेल तर त्याच्यावरून सुद्धा काढू शकता तुम्ही व्हॅल्यू. 10 minus 9, 10 minus 9 1 factorial, 9 factorial. ठीक आहे. सो 10 factorial 9 factorial च्या फॉर्म मध्ये लिहा. 10 into 9 factorial divided by 9 factorial. 9 factorial get cancelled. 10. ठीक आहे. So put all these values in this equation number. याला equation number 2 द्या. ठीक आहे. सांगा equation 2 becomes, therefore equation 2 becomes probability of x greater than or equal to 7 is equal to 10C7 120 into tell me the power of 2, 1 upon 2 raised to 7 and 1 upon 2 raised to 10 minus 7 means 3. 1 upon 2 raised to 7 into 1 upon 2 raised to 3 plus 10C8 किती आहे? 45. 1 upon 2 raised to इथे पॉवर किती येणार? 8 येणार. बरोबर आहे. इंटू 1 upon 2 स्क्वेअर येणार. ओके. देन 10C9 काय आहे? 10. 1 upon 2 raised to 9 into 1 upon 10 minus 9, 2 raised to 1. Okay. 10C10. 10C10 ची व्हॅल्यू 1 येते. 10 factorial divided by 10 minus 10 means 0 factorial divided into 10 factorial. 10 10 get cancelled. Here 0 factorial is 1. So value of this 10C10 is 1. So 1 into 1 upon 2 raised to 10 into 1 upon 2 raised to 10 minus 10, 0. ठीक आहे. सांगायचं कॅल्क्युलेशन करा. हे सांगा मला किती येते. Therefore probability of x greater than or equal to 7. Do the calculation. तुम्ही काय करू शकता? 1 upon 2 raised to 10 हे करू शकता, कॉमन घेऊ शकता आणि डिनॉमिनेटर्स हे बघा 1 upon 2 raised to 10 कॉमन येऊ शकते इथे. 1 upon 2 raised to 10. इथे मी लिहिते 1 upon 2 raised to 10 हे कॉमन येऊ शकते. ब्रॅकेट मध्ये बघा काय राहतं? 120 प्लस 45 प्लस 10 प्लस 1. सांगा किती येते कॅल्क्युलेशन? 45 55 56 56 म्हणजे 176 डिवायडेड बाय 2 raised to 10 येणार. बरोबर आहे. हे करा कॅल्क्युलेशन. सांगा. Tell me the answer. Therefore probability of x greater than or equal to 7. Yes, what is your answer? 2 raised to 10 म्हणजे किती? 1024 ना? 1024.
So 176 divided by 1024, 0.171875. Correct? You got this answer? Yes, ma'am. Right, huh? 0.171875. 1875 म्हणजे 176 divided by 1024. ओके. सो ॲटलिस्ट म्हटलं की त्या नंबरपेक्षा जास्त व्हॅल्यू एक्सच्या व्हॅल्यू तिथे कन्सिडर होतात. ठीक आहे. आणि ॲटमोस्ट म्हणलं की त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू तिथे येणार प्रोबॅबिलिटी मध्ये. ठीक आहे. ओके. झालं लिहून? तेजश्री, फिनिश रायटिंग? Yes, ma'am. स्वप्नील माशाळकर? मॅडम पाठीमागचं पेज 1 मिनिट दाखवू. फिनिश रायटिंग? रेवनाथ, फिनिश रायटिंग? झालं असेल तर सांगा, आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. बी फास्ट.
बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये एक्झाम्पल वेगवेगळ्या फॉर्म मध्ये देतात. फक्त आपल्याला त्यातल्या आयडेंटिफाय टर्म्स कोणत्या करायच्या असतात? नंबर ऑफ ट्रायल, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. या 3 गोष्टी जर तुम्ही आयडेंटिफाय केल्या तर इझिली तुम्ही जी विचारली एक्सपेक्टेड जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता बाय युजिंग दिस formula. What is the formula of binomial distribution? Probability formula. Probability of getting R success is exactly R success is equal to NCR P raised to R Q raised to N minus R. Okay, so to find this probability we required only these three things, N, P, Q. ओके, म्हणजे काही एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी विचारली प्रोबॅबिलिटी ती इझिली तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे. ओके, फिनिश रायटिंग. Yes, ma'am. Sure. Let's move towards the next example. Write down. In a large consignment, वर्ड प्रॉब्लेम एक लक्षात घ्या, वर्ड प्रॉब्लेम कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतात. फक्त आपण सॉल्व्ह कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यातल्या रिक्वायर्ड थिंग्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करायचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो राईट डाउन. इन अ लार्ज consignment, in a large consignment of electric bulb 10% are defective. 10% are defective. Okay, एका लार्ज कन्साइनमेंट मध्ये इलेक्ट्रिक बल्बच्या 10% बल्ब कसे आहेत? डिफेक्टिव्ह आहे, हे दिले आपल्याला. ठीक आहे. पुढे रॅन्डम सॅम्पल of 20 is taken for inspection. Find the probability that number 1, all are good bulbs. Second one, at most there are 3 defective bulbs. And third one, at least one defective bulb. Okay, go for the solution. Tell me which things are given to you. बोला काय दिलंय? In a large consignment of electrical bulb 10% are defective. ओके, त्या लार्ज क्वांटिटी मध्ये 10% डिफेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. मग तुम्ही चेक किती करणार आहे आता? रॅन्डमली कोणतेही 20 बल्ब घेणार आहात तिथे. ओके, म्हणजे किती बल्ब वरती ट्रायल होणार आहे सांगा? इन्स्पेक्शन किती बल्बचं होणार आहे? 20 बल्ब्स. सो 20 इज व्हॉट? 20 म्हणजे काय दिलेले इथे? N. व्हेरी गुड. N मीन्स ट्रायल. किती बल्ब वरती ट्रायल, किती बल्ब वरती इन्स्पेक्शन होणार आहे? 20 बल्ब वरती. ठीक आहे. म्हणजे एक बल्ब कसा चेक करणार आहे ना, ती सेम प्रोसिजर अप्लाय होणार आहे. म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स तुमचे किती आहे? 20 आहे. ठीक आहे. आता 20 बल्ब तुम्ही चेक करणार आहेत इन्स्पेक्शन साठी. ठीक आहे. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल आर गुड बल्ब्स. ऑल आर गुड बल्ब्स म्हणजे सगळे जेवढे 20च्या 20 गुड आले पाहिजे, म्हणजे डिफेक्टिव्ह नकोय. ठीक आहे. सेकंड काय विचारले? ऍट मोस्ट देअर आर 3 डिफेक्टिव्ह बल्ब.
जास्तीत जास्त 3 डिफेक्टिव्ह बल्ब यायची प्रोबॅबिलिटी विचारली. ठीक आहे, जास्तीत जास्त 3 म्हणजे किती व्हॅल्यू एक्सच्या इथे येणार सांगा. हॅलो, 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 व्हॅल्यू येणार मॅम. 1 येणार, 0 नाही काय येणार. 0 1 2 3 0 4 1 2 3 0 0 1 0 2 1 2 3. 3. ओके, एक पण डिफेक्टिव्ह बल्ब असू शकत नाही ना. ओके, ते आपण डिस्कस करूया. आणि तिसरा क्वेश्चन काय विचारलाय सांगा. ऍटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह बल्ब, कमीत कमी एक डिफेक्टिव्ह पाहिजे. मग जास्तीत जास्त किती डिफेक्टिव्ह होऊ शकतात इथे. 20 20 क्वेश्चन समजला, क्वेश्चन समजला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, त्याच्या आधी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन साठी. नंबर ऑफ ट्रायल मिळाले. ठीक आहे, आता तुम्हाला डिफेक्टिव्ह बल्बचे क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिफेक्टिव्ह बल्ब विचारलेले आहेत. ठीक आहे, सो सांगा इथे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस तुम्ही काय घ्यायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब. प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब ही म्हणजे तुमची या क्वेश्चन साठी काय असणार आहे, सक्सेस प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, म्हणजे डिफेक्टिव्ह बल्ब मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय हे तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे सांगा. इन अ लार्ज कन्साइनमेंट ऑफ इलेक्ट्रिकल बल्ब 10% आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस दिलेली आहे. किती, 10%. 10% म्हणजे किती, 10 divided by 1000. हाऊ मच वी गॉट हियर, 0.1. ठीक आहे, मग 0.1 ही तुमची सक्सेसची प्रोबॅबिलिटी आहे. सक्सेस म्हणजे काय, डिफेक्टिव्ह बल्ब आहे. किती, 0.1. ओके, आणि क्यू सांगा, याच्यावरून क्यू काय मिळतं तुम्हाला, 1 minus p. 1 minus p means 1 minus 0.9, सॉरी 0.1, that means 0.9. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर म्हणजे काय, फेल्युअर म्हणजे काय, नो डिफेक्टिव्ह बल्ब. नो डिफेक्टिव्ह बल्ब, नो डिफेक्टिव्ह बल्ब. ओके, हे आपण डिफाइन केलं. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे तुमची या क्वेश्चन साठी, 0.1, जे ऑलरेडी दिलेले आहे त्यांनी. त्याच्यावरून आपण प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर फाइंड केली, 1 minus 0.1. हिअर यू गॉट 0.9. ओके, आता आपल्याला एक्झॅक्टली कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तिकडे जाणार आहोत आपण. ठीक आहे, फर्स्ट वन, ऑल आर गुड बल्ब्स. सांगा, मग सगळे जर गुड बल्ब्स असतील, ठीक आहे, सो हाऊ कुड वी एक्सप्रेस, x is equal to all are good bulbs. All are good bulb. ठीक आहे, मग मला सांगा x ची व्हॅल्यू इथे किती येणार. सगळेच गुड बल्ब्स असतील तर x किती व्हॅल्यू घेणार, 20 नो. आपण एक्स काय डिफाइन केलंय, सक्सेस काय मिळतं, सक्सेस म्हणजे काय आहे, डिफेक्टिव्ह बल्ब. येते का लक्षात. हॅलो, इकडे बघा, इथे बघा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनने प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय येते सांगा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू, टेल मी, NC x इज इक्वल टू आर घ्या. ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू आर इज इक्वल टू NCR P raised to R Q raised to N minus R. ओके, इज दी प्रोबॅबिलिटी. ही कसली प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी that exactly our bulbs are defective. ही कसली प्रोबॅबिलिटी आता डिफाइन होते, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली आर बल्ब डिफेक्टिव्ह.
जसं आपण हेड कॉइन एक्झॅक्टली 7 हेड, एक्झॅक्टली नो हेड, तसं इथे एक्स काय डिफाईन होतोय, डिफेक्टिव्ह बल्ब म्हणून डिफाईन होतोय. येते का लक्षात? कशावरून? कारण का प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आपण काय घेतलेली आहे, डिफेक्टिव्ह बल्ब आहे म्हणून. सक्सेस म्हणजे काय घेतलेलं आहे, डिफेक्टिव्ह बल्ब. मग एक्स ची व्हॅल्यू पण काय असणार आहे, डिफेक्टिव्ह बल्ब म्हणजे एक्स ची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. सो P probability of x is equal to R is nothing but probability that exactly R bulbs are defective. Defective असलेल्याची ही probability होते आता. ठीक आहे. मग आता आपला पहिला क्वेश्चन काय आहे, find the probability that all are good bulbs. ठीक आहे. Probability that all are good bulbs. ओके. मग मला सांगा, सगळेच गुड बल्ब्स असतील तर डिफेक्टिव्ह किती येणार आहे त्याच्यात? मग Zero. झिरो. मग आपल्याला ऍक्च्युली काय करायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 फाइंड करायचं. कारण का आपला एक्स म्हणजे काय आहे, डिफेक्टिव्ह दाखवतोय आपल्याला एक्स म्हणजे. ठीक आहे. एक्स म्हणजे डिफेक्टिव्ह बल्ब दाखवतोय आपल्याला. आता आपल्याला इथे सगळे गुड बल्ब पाहिजे, म्हणजे डिफेक्टिव्ह काहीच नको आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे इथे, 0. आलं का लक्षात? हॅलो. येस मॅम. हा. सो इथे मिस्टेक करायची नाही. आता 20 कोणी सांगितलं, डोंट डू दिस मिस्टेक, बिकॉज हे बघा ना, आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे आपण काय घेतलेली आहे, डिफेक्टिव्ह बल्ब म्हणजे आपली प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे. म्हणजे एक्स इथे काय दाखवणार आहे, डिफेक्टिव्ह बल्बचा नंबर दाखवणार आहे. आलं का लक्षात? आता समजा तुम्ही, एक मिनिट, जर तुमची समजा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, आता इथे बघा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जर हेड आहे, ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड, ठीक आहे, जर तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड असेल तर एक्स व्हॅल्यू कशाच्या दाखवणार आहे, नंबर ऑफ हेड्स ना. ओके. एक्स म्हणजे काय, कोणत्या व्हॅल्यू दाखवणार, हा रॅन्डम व्हेरिएबल, रॅन्डम डिस्क्रीट व्हेरिएबल, हेडच्या व्हॅल्यू दाखवणार ना तुम्हाला. ओके. तसंच इथे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस तुमचं काय आहे, डिफेक्टिव्ह बल्ब. मग एक्स व्हेरिएबल तुम्हाला काय डिनोट करणार आहे, डिफेक्टिव्ह बल्ब किती आहे ते डिनोट करणार आहे. ठीक आहे. सो इन दिस वे, जर सगळेच आपल्याला गुड बल्ब पाहिजे, गुड बल्बच पाहिजे, तर तिथे डिफेक्टिव्ह किती येणार आहेत, 0 डिफेक्टिव्ह बल्ब येणार आहेत. कारण का तुम्ही 20 बल्ब वरती एक्सपेरिमेंट करताय, तुम्हाला 20च्या 20 डिफेक्टिव्ह नको आहेत, गुड पाहिजे. मग डिफेक्टिव्हची व्हॅल्यू किती होणार आहे, 0. ओके. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली काय फाइंड करायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. चला फॉर्म्युला यूज करा. काय ना सांगा, NC0 P रेस टू 0 Q रेस टू n मायनस 0. ठीक आहे. n ची व्हॅल्यू पुट करा. n किती आहे, 20. सो 20C0 P रेस टू 0. P किती आहे सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब किती आहे, 0.1. त्यांनी ऑलरेडी दिलेले आपल्याला. सो 0.1 आणि इथे Q म्हणजे काय आहे तुमचा 0.9. ठीक आहे. 0.9 रेस टू n मीन्स 20. ठीक आहे. चला करा कॅल्क्युलेशन. 20C0 म्हणजे 20 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 20 मायनस 0 फॅक्टोरियल 20 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल. 20 गेट कॅन्सल. हे करा कॅल्क्युलेशन. 0.1 इंटू 0.9 रेस टू 20. हे करा कॅल्क्युलेशन. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑल बल्ब्स आर गुड बल्ब्स. सांगा ही किती आली. Yes, do the calculation. .1 रेस टू 0 आहे इथे. रेस टू 0 म्हणजे 1. म्हणजे याची व्हॅल्यू बघा 0.9 रेस टू 20 येते. कॅल्सीचा यूज करा, त्याची व्हॅल्यू किती येते सांगा. 0.1215. हा 0.1215.
समजलं का सगळ्यांना? आता मला इथे सांगा, या केसमध्ये तुमचं X20 कधी आलं असतं? X इज इक्वल टू 20. जर तुम्हाला सगळे गुड बल्ब हे 20 पाहिजे असतील, ठीक आहे, तर इथे कधी आलं असतं 20? तुम्हाला P आणि Q हे वेगळ्या पद्धतीने डिफाईन करावं लागलं असतं, ठीक आहे. म्हणजे P जर सक्सेस हा जर तुम्ही नॉन डिफेक्टिव्ह बल्बने डिफाईन केला असता, नॉन डिफेक्टिव्ह बल्ब म्हणजे तुम्ही जर सक्सेस घेतला असता, आणि क्यू म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी जर तुम्ही डिफेक्टिव्ह बल्बने डिफाईन केली असती, ठीक आहे, त्यावेळेस तुमचा एक्स व्हेरिएबल काय दाखवला असता? नॉन डिफेक्टिव्ह बल्ब. एक्स व्हेरिएबल हा काय दिला असता तुम्हाला? कशाच्या व्हॅल्यू दाखवल्या असत्या? नॉन डिफेक्टिव्ह बल्ब, ठीक आहे. या केसमध्ये तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑल नॉन डिफेक्टिव्ह बल्ब, इथे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 20 लिहू शकता आलं असतं. कधी? ज्यावेळेस जर तुम्ही सक्सेस हे नॉन डिफेक्टिव्ह बल्ब डिफाईन केलं असतं तर, आणि फेल्युअर हे डिफेक्टिव्ह बल्बने डिफाईन केलं असतं तर, ठीक आहे. पण आपण हे डिफाईन कसं केलेलं आहे? प्रोबॅबिलिटी काय घेतलेली आहे सक्सेसची? डिफेक्टिव्ह बल्बने. त्यामुळे इथे एक्स ज्या व्हॅल्यू दाखवते ते तुम्हाला नॉन डिफेक्टिव्ह बल्बच्या व्हॅल्यू दाखवते. मग ऑल आर गुड, तर नॉन डिफेक्टिव्ह 0च असणार आहे ना. हे डिफेक्टिव्ह बल्ब काय असणार आहे? 0च असणार आहे ना. तुम्हाला सगळे कसे पाहिजे? गुड बल्ब पाहिजे, मग डिफेक्टिव्ह बल्ब 0च असणार आहे तिथे, ठीक आहे. सो पी आणि क्यू जसं डिफाईन करतो तसं एक्स व्हॅल्यू असते. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय डिफाईन करतं? तीच एक्स व्हॅल्यू डिफाईन करते, ठीक आहे. समजलं का सर्वांना? हॅलो, येस मॅम. हा, ओके. हे झालं ऑल आर गुड बल्ब्स, ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन काय बघा. ऍट मोस्ट देर आर 3 डिफेक्टिव्ह बल्ब. ओके, आता तुम्हाला विचारलंय बघा, डिफेक्टिव्ह बल्ब किती पाहिजे तुम्हाला? 3 पाहिजे, जास्तीत जास्त 3 पाहिजे, ठीक आहे. सो इथे एक्स आता किती घेणार व्हॅल्यू सांगा? झालं लिहून तुमचं? कल्याण, फिनिश रायटिंग? येस मॅम. ओके, No, man, no. ओके, लिहा. हा, रेवनाथ रिप्लाइड 0 1 2 3. व्हेरी गुड. ऍट मोस्ट 3 म्हणजे जास्तीत जास्त 3, कमीत कमी 0 व्हॅल्यू. ओके, चलो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट. आय होप झाला असेल सगळ्यांचं रायटिंग करून. हे पण व्यवस्थित लिहून घ्या. नंबर ऑफ ट्रायल 20, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब. आपण सक्सेस म्हणजे काय घेतलेलं आहे? डिफेक्टिव्ह बल्ब घेतलेला आहे. मग तो सक्सेस वरून रॅन्डम व्हेरिएबल असतो. सक्सेस जर डिफेक्टिव्ह बल्बचा असेल तर रॅन्डम व्हेरिएबल पण डिफेक्टिव्ह बल्बच्या व्हॅल्यू दाखवतोय, ठीक आहे. फेल्युअर घेतलेला आहे नॉन डिफेक्टिव्ह बल्ब 0. व्यवस्थित लिहून घ्या सोल्युशन. आणि एमसीक्यू मध्ये पण असेच क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला. असं काहीतरी क्वेश्चन देतील, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट 1 इज डिफेक्टिव्ह बल्ब. ओके, असंच टाईपचे एमसीक्यू क्वेश्चन्स असणार आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही 1-2 स्टेप मध्ये आन्सर येऊ शकते. ओके, फक्त इथे तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचे? नंबर ऑफ ट्रायल किती असतात
आहेत एक्झाम्पल मध्ये, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, त्याच्यावरनं तुम्ही एक्सपेक्टेड आन्सर फाइंड करू शकता. ठीक आहे, चलो सेकंड वन, probability of getting probability of x is equal to at most 3 काय आहे, डिफेक्टिव्ह आहेत ना, 3 डिफेक्टिव्ह बल्ब. ठीक आहे, आता इथे काय विचारलंय, जर तुम्ही 20 बल्ब वरती इन्स्पेक्शन करताय, ट्रायल घेताय 20 बल्बचं, त्यातले 3 बल्ब, जास्तीत जास्त 3 बल्ब डिफेक्टिव्ह यायची प्रोबॅबिलिटी विचारली. जास्तीत जास्त, आता मी तुम्हाला एक हिंट सांगितलेली आहे, ॲटमोस्ट म्हणजे काय, मॅक्झिमम कडून काय घ्यायचं, मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, मॅक्झिमम टू मिनिमम व्हॅल्यू इथे येणार. ठीक आहे, ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 3, कमीत कमी किती डिफेक्टिव्ह बल्ब येऊ शकतात, 0. ठीक आहे, सो इथे हे कसं एक्सप्रेस करायचं मॅथमॅटिकली सांगा. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स मॅक्झिमम कडून मिनिमम कडे जाते एक्सच्या व्हॅल्यू, सो एक्स कसं आहे, Less than and equal to. X is less than and equal to 3. लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ठीक आहे, ॲटमोस्ट म्हणजे 3 आणि 3 पेक्षा कमी असलेल्या व्हॅल्यू येतात, कारण का ॲटमोस्ट आहे, मॅक्झिमम कडून मिनिमम कडे जाते. ठीक आहे, सो सांगा इथे एक्सच्या व्हॅल्यू, एक्स कॅन टेक हाऊ मेनी व्हॅल्यूज, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे काय, एक डिफेक्टिव्ह बल्ब येऊ शकतो, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 पण येऊ शकतात ना, म्हणजे डिफेक्टिव्ह बल्ब येऊ पण शकत नाही ना, सगळेचे सगळे चांगले नॉन डिफेक्टिव्ह येऊ शकतात. ओके, या सगळ्या प्रोबॅबिलिटी, या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू इथे कन्सिडर होत आहेत. ठीक आहे, या सगळ्यांची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन केली की तुम्हाला कोणती प्रोबॅबिलिटी मिळते, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटमोस्ट 3 डिफेक्टिव्ह बल्ब. ठीक आहे, सो चला इथे डायरेक्टली आता फॉर्म्युला प्रत्येकासाठी सेपरेट नाही कॅल्क्युलेट करायचं, एका स्टेपमध्ये सगळ्यांना फॉर्म्युले अप्लाय करा. Therefore probability of x less than or equal to 3 is equal to, yes, tell me binomial formula for x is equal to 3. Yes, nc3 p raised to 3 q raised to n minus 3. n आपला 20 आहे, डायरेक्टली n ची व्हॅल्यू पुट करू शकता, p ची व्हॅल्यू पुट करू शकता, नो प्रॉब्लेम. nc2 p raised to 2 q raised to n minus 2 plus nc1 p raised to 1 q raised to n minus 1 plus nc0 p raised to 0 q raised to n minus 0. ठीक आहे, n पुट करा, n ची व्हॅल्यू किती आहे, 20c3, p म्हणजे किती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती दिलेली त्यांनी, 0.1 रेज टू 3, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर किती मिळाली आपल्याला, 0.9, 20 minus 3 plus nc2 20c2 p square means 0.1 square, 0.1 into 20 minus 3 plus 20c1 0.1 raised to 3 q raised to 0.9 raised to 20 minus 3 plus nc0 20c0, mute yourself, 0.1 raised to, म्यूट कराओ, सुशील देशमुख, सुशील देशमुख म्यूट. 20c0 p raised to 0, p raised to means 0.1 raised to 0, q is nothing but 0.9 raised to 20. करा कॅल्क्युलेशन. आता या व्हॅल्यू फाइंड करा आधी, 20c0 20c2 20c1 20c0. सो देअरफॉर चला करा कॅल्क्युलेशन, 20c3 किती आहे, 20c3 20 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 20 मायनस 3 फॅक्टोरियल, म्हणजे मी डायरेक्टली लिहिते आता, NCR चा फॉर्म्युला यूज करा, n minus r 20 minus 3 17 into 3 फॅक्टोरियल. ठीक आहे,
हे किती मिळालं बघा 20 फॅक्टोरियल 17 फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये लिहा कॅन्सल होते टर्म आणि तुमचं कॅल्क्युलेशन इझी फॉर्म मध्ये होतं. सो 20 into 19 into 18 into 17 factorial divided by 17 factorial into 3 to 1. Multiplication of 3 into 2 into 1. 17 get cancel. याचं व्हॅल्यू किती येते सांगा मला. 3 6 18 2 10 20. करा कॅल्क्युलेशन बाळांनो किती येते सांगा मला. तसंच 20C2 फाइंड करा. 20C2 काय येणार आहे 20 फॅक्टोरियल divided by 20 minus 2 means 18 factorial into this 2 factorial. ठीक आहे 20 फॅक्टोरियल 18 फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये लिहा 20 into 19 into 18 फॅक्टोरियल divided by 18 फॅक्टोरियल into 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1. ठीक आहे 18 फॅक्टोरियल 18 फॅक्टोरियल कॅन्सल झालेला आहे 380 येते ना याचा 380 10 20 190 येणार. ठीक आहे याचा आहे आन्सर 190. हम्म 20C3 बोला. तसंच 20C1 आणि 20C0 20C0 हे 1च येणार आहे. C3 किती 19 into 6 1140 येते का 1140. 1140. हा ठीक आहे. आता 20C1 फाइंड करा. 20C1 काय येणार आहे 20C1 20 factorial divided by 19 factorial into 1 factorial. 20 factorial 19 च्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार 20 into 19 factorial divided by 19 factorial into 1. So it becomes 20. आणि 20C0 ची व्हॅल्यू तर किती येणार आहे 1. ठीक आहे. So put all these values in this equation number 1. ठीक आहे. करा calculation. So therefore probability of x less than or equal to 3 is बघा इथे 20C3 ची व्हॅल्यू किती 1140 0.1 raised to 3 into 0.9 raised to किती येणार आहे 20 minus 3 म्हणजे 17. कॅल्क्युलेशन जरा फास्ट करायचे बरं का. हे काही कॅल्सीचा यूज करून तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन करू शकता विदिन फ्यू मिनिट. सो 20C2 बघा 190 आहे 190 0.1 raised to 2 into 0.9 raised to किती येणार आता इथे 20 minus 18 2 म्हणजे इथे 18 येणार प्लस 190 पुढे 20C1 किती आहे 20 into 0.1 raised to 1 into 0.9 raised to 19 plus 20C0 हे 1 आहे सो 0.1 raised to 0 म्हणजे किती असणार आहे 1. इथे लास्टली फक्त काय येणार आहे 0.9 raised to 20 minus 0 म्हणजे 20. चला सांगायची व्हॅल्यू किती येते प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3 किती येते सांग.
Take out Kelsey. Do it fast. You can send me your answer in chat box also. Basveshwar replied 0.8669. Okay, 0.8669. Okay. जर तुम्ही 5 डिजिट घेतला तर 0.8669 येईल. 4 डिजिट घेतला तर 0.8670. Okay, very good, Dipti. So here answer is 0.8670. MCQ क्वेश्चन पण असंच विचारतात, एखादी प्रोबॅबिलिटी विचारतात. जसं आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 प्रोबॅबिलिटीज विचारलेल्या आहेत. इथे MCQ टाइप क्वेश्चन मध्ये एखादीच प्रोबॅबिलिटी विचारतील. फाइंड द प्रोबॅबिलिटीज दॅट ॲट मोस्ट 3 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. ओके, खालीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. 2 स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर येते. कॅल्क्युलेशन जरा फास्ट करायचे, प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेशन फास्ट करायचे. चलो, झालं लिहून? हॅलो मॅम. हा बोला. मॅम 20C0 ची व्हॅल्यू 0 येणार ना? नाही 0 नसते येत. 20C0 एक लक्षात ठेवा. 20 कॅन्सल होते. नाही हे बघा, NC0 ऑलवेज 1 मिळतं. आणि NC1 याची व्हॅल्यू ऑलवेज n असते, हे लक्षात ठेवा. मग 20C0 20 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 20 मायनस 0 किती येणार आहे? 20 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 आहे. 0 फॅक्टोरियल 1 असतं. सो इथे व्हॅल्यू काय येणार आहे? 1. सो n ची व्हॅल्यू काहीही असू दे, NC0 ऑलवेज 1 मिळणार आहे तुम्हाला. आणि 20C1 ही व्हॅल्यू 20 येते. मग NC1 ऑलवेज व्हॅल्यू किती येत असते? n. लक्षात ठेवा. C1 मग आपण फाइंड केलेली आहे व्हॅल्यू. 20C1 20 मिळालेले आपल्याला. सो हे लक्षात ठेवा ना तुम्ही. NC हे फॉर्म्युली पण लिहू शकता तुम्ही, हे रिझल्ट. NC0 इज ऑलवेज 1 आणि NC1 इज ऑलवेज n. मग nच्या ठिकाणी 20 असू दे, 40 असू दे, काही असू दे, तो रिझल्ट हा तुम्हाला सॅटिस्फाय करतो कोणत्याही n साठी, नॅचरल नंबर साठी. ठीक आहे. सो हे रिझल्ट पण लिहून घ्या वाटलंच तर. लिहून घ्या हे रिझल्ट. NCR is equal to n factorial divided by n minus r factorial into r factorial. 0 factorial किती मिळते तुम्हाला? 1. Then n factorial can be written as n into n minus 1 factorial. Okay, हे रिझल्ट आहे. ओके, अजून एक रिझल्ट आहे, तो तुम्हाला सांगते. NCR can be written as NC n minus r. या पद्धतीने पण तुम्ही हा रिझल्ट यूज करू शकता. NCR can be written as NC n minus r. It is not necessary for these examples, पण जर तुम्हाला रिझल्ट एक्स्ट्रा पाहिजे असेल तर लिहून घ्या हे रिझल्ट कॉम्बिनेशनचे. ठीक आहे, झालं लिहून सर्वांचं? ओंकार, फिनिश रायटिंग? Yes, ma'am. लास्ट एक्झाम्पल कडे जायचं. झालं का सगळ्यांचं लिहून? सांगा, रिप्लाय करा. वैष्णवी, फिनिश रायटिंग? येस मॅम. कुणाचं राहिलंय का रायटिंग? असेल तर सांगा, आपण थांबूया राईटअप होईपर्यंत.
Dipti, finish writing. Yes, ma'am. Okay. So let's move towards the next example. Next काय विचारले बघा तुम्हाला. At least आपण किती प्रोबॅबिलिटी फाइंड केल्या. प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल आर गुड बल्ब्स हे फाइंड केलं. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटमोस्ट 3 डिफेक्टिव्ह बल्ब याची प्रोबॅबिलिटी फाइंड केली. आता इथे काय विचारलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह बल्ब. ॲटलिस्ट 1 म्हणजे काय हो, एक्स किती व्हॅल्यू घेऊ शकतो. Probability of getting at least one bulb, one defective bulb. ओके, एक्स काय दाखवतो तुम्हाला, डिफेक्टिव्ह बल्ब. तुम्हाला काय पाहिजे, काय फाइंड करायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह बल्ब. कमीत कमी एक डिफेक्टिव्ह, म्हणजे जास्तीत जास्त किती डिफेक्टिव्ह येऊ शकतात बल्ब. 20. 20, कारण का 20 बल्बचं इन्स्पेक्शन चाललं आहे ना, ट्रायल 20 बल्ब वरती चालू आहे. ठीक आहे, कमीत कमी एक डिफेक्टिव्ह येऊ शकतो, तर जास्तीत जास्त 20 येऊ शकतात डिफेक्टिव्ह. मग हे मॅथमॅटिकली मी कसं लिहिणार, 1 सॉरी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. व्हॉट इज द दिस सिम्बॉल मॅथमॅटिकली, at least means what, Greater than and equal to 2. मिनिमम One. कडून काय जाते ती व्हॅल्यू, मॅक्झिमम कडे जाते. Maximum. ठीक आहे, मग मिनिमम जर 1 असेल, ऍटलिस्ट 1 असेल, तर मॅक्झिमम किती व्हॅल्यू ते घेऊ शकतो, 20 व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणजे एक्स पासूनच्या सगळ्या पुढच्या व्हॅल्यू इथे येणार या प्रोबॅबिलिटी मध्ये. मग मला सांगा, आपल्याला इथे किती प्रोबॅबिलिटी फाइंड करावं लागणार. मॅडम x is greater than and equal to 1 यायला पाहिजे. ग्रेटर दॅन आणि इक्वल टू यायला पाहिजे. एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू. आता मला सांगा, इथे आपल्याला किती प्रोबॅबिलिटी फाइंड करावं लागतील एक्सच्या व्हॅल्यूसाठी. 1 to 1 to 20. 20. ठीक आहे, मग आपल्याला किती कॅल्क्युलेशन व्हास्ट होतं आपलं कॅल्क्युलेशन. म्हणजे हे या प्रोबॅबिलिटीचं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 मध्ये 1 to 20 प्रोबॅबिलिटी इन्क्लूड होतात. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस डॉट 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 अप टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 20. या सर्व पॉसिबिलिटी याच्यात येणार, बिकॉज एक्स इज ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह बल्ब आहे, कमीत कमी एक आहे, म्हणून जास्तीत जास्त 20 येऊ शकतात तिथे. ठीक आहे, मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन एवढं करावं लागतंय. ठीक आहे, एक सेकंड वे आहे इझी कॅल्क्युलेशनचा. तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 याच्यात एक्स ची कोणती व्हॅल्यू इन्क्लूड नाहीये सांगा. 0. म्हणजे आपल्याला माहितीये पी ऑफ एक्स हे काय आहे, पीडीएफ फंक्शन आहे. पीडीएफ म्हणजे काय हो, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. हे जे आपण प्रोबॅबिलिटी एक्स येते या पूर्ण या प्रोबॅबिलिटी टॉपिक मध्ये, हे पी ऑफ एक्स कसं आहे, आपलं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू किती आहे, 1 आहे. बरोबर आहे का. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1, समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. ठीक आहे, मग मला सांगा, एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 मध्ये एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू इन्क्लूड आहेत, 1 पासून 20 पर्यंतच्या व्हॅल्यू इन्क्लूड आहे. कोणती व्हॅल्यू इन्क्लूड नाहीये इथे एक्सची, 0. x is equal to 0. एक्स इज इक्वल टू 0 नाहीये. ठीक आहे, मग मी ही कशी लिहिणार व्हॅल्यू, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 कॅन बी रिटन ॲज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. काय येणार इथे सांगा, सिम्बॉल Equal to 0. इक्वल टू 0, किंवा मी असं म्हणू शकते एक्स लेस दॅन 1. म्हणजे इथे बघा, ह्या म्हणजे आता इथे बघा याचं मिनिंग काय, जर तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 यांची जर ऍडिशन घेतली तर ती तुम्हाला 1 आली पाहिजे. का,
तर आपलं हे पी ऑफ एक्स कसं आहे, पीडीएफ फंक्शन आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. मग समेशन 1 येत असेल आणि इथे तुम्हाला जर एक्स ग्रेटर दॅनच्या व्हॅल्यू असतील तर तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 कसं लिहू शकता, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. जेवढ्या एक्सच्या 1 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे त्या 1 मधून तुम्ही सबट्रॅक्ट केलं की तुम्हाला काय मिळते, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ओके, समजलं का हे? येस. एक लक्षात घ्या फक्त, इथे एक्सच्या डिफेक्टिव्ह बल्ब आहे एक्स म्हणजे, सो एक्सच्या व्हॅल्यू किती असू शकतात, 0 1. सिंपल सांगते तुम्हाला मी, सिंपल. आपल्याला कॅल्क्युलेशन इझी करायचं आहे म्हणून आपण ही ट्रिक वापरतो आहे. आता इथे बघा, एक्सच्या व्हॅल्यू किती आहेत, 0 डिफेक्टिव्ह बल्ब येते, 1 डिफेक्टिव्ह बल्ब येतात, 2 डिफेक्टिव्ह, 3 असं किती आहेत डिफेक्टिव्ह बल्ब, 20 येऊ शकतात. ठीक आहे, मग तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस अप टू प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्स इज इक्वल टू 20, म्हणजेच काय, समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्स आय इज इक्वल टू 0 टू 20 ह्याची समेशन 1 येणार आहे. का, तर पी ऑफ एक्स हे तुमचं कसलं फंक्शन आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ठीक आहे, आता हे काय दाखवतंय तुम्हाला, हे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 काय दाखवते, या सगळ्या प्रोबॅबिलिटी दाखवते. ठीक आहे, आणि यांची सम किती आहे, 1 आहे. का, तर हे पीडीएफ फंक्शन आहे ना, बरोबर आहे का, हे पीडीएफ फंक्शन आहे. ठीक आहे, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे 1 पासून ते 20 पर्यंतच्या एक्सच्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, मग याच्यात कोणती इन्क्लूड नाहीये प्रोबॅबिलिटी, एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच मी हे कसं लिहू शकते, आता हे एक्सप्रेशन बघा मी कसं लिहिणार, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 इज इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजेच मी काय लिहू शकते, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच मी हे कसं लिहू शकते, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. 0 म्हणजे काय, 1 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात ठेवा, इथे जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, ही प्रोबॅबिलिटी कशी लिहू शकतो, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू च्या अपोजिट काय येणार सांगा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू च्या अपोजिट काय येणार आहे, लेस दॅन. ओके, हॅलो, हॅलो, समजतंय का? रिपीट करा मॅम. रिपीट करायचं. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी किती आहे, 1 आहे. कारण का, दिलेलं प्रोबॅबिलिटी फंक्शन हे कसं असतंय तुमचं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असतंय तुमचं. ठीक आहे, सो इथे एक्स हा 1 व्हॅल्यू घेतोय आणि 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू घेतोय 20 पर्यंत. ठीक आहे, कोणती व्हॅल्यू एक्स ची इथे इन्क्लूड नाहीये, 0 म्हणजे काय, एक्स लेस दॅन 1, ती याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. ओके, मग हे प्रोबॅबिलिटी कशी मिळते, मग तुम्हाला हे कसं लिहू शकता तुम्ही, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 इज नथिंग बट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. कारण का, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1 प्लस
प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. का? तर तुमचं पी ऑफ एक्स कसं आहे? कसं फंक्शन आहे? पीडीएफ फंक्शन आहे. ठीक आहे, त्यामुळे एक लक्षात ठेवा, जर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्ही ते कसं लिहू शकता? 1 प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 हे कसं लिहू शकता? 1 मायनस कोणत्या एक्सच्या व्हॅल्यू याच्यातून सबस्ट्रॅक्ट करणार मग तुम्ही सांगा? हॅलो, विच व्हॅल्यू यू कॅन सबस्ट्रॅक्टेड हिअर? एक्स ग्रेटर दॅन 1 म्हणजे एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 म्हणजे 1 सहित सगळ्या मोठ्या व्हॅल्यू याच्यात इन्क्लूड होत आहेत. मग कोणती व्हॅल्यू इन्क्लूड होत नाहीये त्याच्यात सांगा? लेस दॅन 1 किंवा इज Less इक्वल than टू 0. लेस दॅन 1. इक्वल टू नाही, कारण का इथे इक्वल टू आहे ऑलरेडी. येते का लक्षात? इक्वल टू 1 आहे इथे ऑलरेडी. त्यामुळे इथे कोणती व्हॅल्यू एक्स ची इन्क्लूड होत नाहीये? लेस दॅन 1. येते लक्षात? त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 कॅन बी रिटन ॲज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. ठीक आहे, तसंच दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 5 घेतलं आपण. ठीक आहे, ही व्हॅल्यू कशी लिहू शकतो आपण सांगा? याच्यामध्ये कोणत्या एक्सच्या व्हॅल्यू नाहीयेत? 5 पेक्षा जे लहान व्हॅल्यू आहेत, लेस व्हॅल्यूज आहेत, त्या इथे नाहीयेत. त्यामुळे ही कशी लिहिणार तुम्ही व्हॅल्यू? 1 मायनस येस probability of, yes tell me, hello, ग्रेटर दॅन 5. Greater than 5. Greater than. हा एक्स काय करतोय? 5 पेक्षा सगळ्या व्हॅल्यू इन्क्लूड होत आहेत इथे. एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 5 म्हणजे एक्स कॅन टेक 5 अँड मोर दॅन 5 व्हॅल्यूज. ठीक आहे, मग इथे काय होणार? ग्रेटर दॅन कसं येईल? लेस दॅन. Less than Less 4. than येणार. इथे 5 पेक्षा जास्त व्हॅल्यू इन्क्लूड होतात इथे. मग कोणत्या व्हॅल्यू याच्यात इन्क्लूड होत नाहीये? लेस दॅन 5. म्हणजे याच्या ऑपोजिट सिम्बॉल इथे येणार, एवढं लक्षात ठेवा. इथं ग्रेटर दॅन और इक्वल टू असेल तर इथं लेस दॅन येणार. इथं लेस दॅन और इक्वल टू असेल तर या साईडला काय येणार? 1 मायनस ग्रेटर दॅन. येते लक्षात? ते कशावर डिसाइड करायचं? इथे बघा, सिंपल आहे, तुम्हाला सांगते. जास्त काय खोलात जाऊ नका, तुम्हाला सिंपल सांगते. तुम्हाला जर हे फॉर्म्युला यूज करायचा नसेल तर तुम्ही काय करा, 1 to 20 पर्यंतचे सगळ्या प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू फाइंड करा. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन कसं होतंय? लेंदी होतंय. आपल्याला हे आन्सर फाइंड करण्यासाठी खूप वेळ लागणार. इट बिकम्स व्हेरी लेंदी. ओके, सो ही एक ट्रिक आहे प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ओके, हे एक अझम्पशन्स आहेत. जर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर इथे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज येतात, 1 2 अप टू 20. कोणती व्हॅल्यू इन्क्लूड होत नाहीये याच्यात? या प्रोबॅबिलिटी मध्ये एक्स इज इक्वल टू 0 इज नॉट इन्क्लुडेड. मग तुम्ही काय करायचे? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 कॅन बी रिटन ॲज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. ओके, याची व्हॅल्यूज म्हणजे काय? 1 मायनस प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्स लेस दॅन 1. ओके, मग आता मला सांगा, हे अझम्पशन्स आहेत. म्हणजे आता इथे 1 आणि 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू येतात. ठीक आहे, मग 1 मायनस टेक द प्रोबॅबिलिटीज ऑफ लेस दॅन 1. ज्या व्हॅल्यू एक्सच्या येत नाहीयेत या प्रोबॅबिलिटी मध्ये, ते 1 मधून सबस्ट्रॅक्ट करायचे. ठीक आहे, सो सांगा काय येणार मग इथे? 1 मायनस 1 minus, tell me which value can take, x can take which is less than 1. कोणती व्हॅल्यू असं x घेतोय की जी 0. 0. ठीक आहे, म्हणजे बघा आता इथे आपल्याला फक्त याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फक्त x इज इक्वल टू 0 ची प्रोबॅबिलिटी फाइंड करावी लागेल. येते का लक्षात? 1 मधून जर तुम्ही x इज इक्वल टू 0 ची प्रोबॅबिलिटी सबस्ट्रॅक्ट केली तर तुम्हाला अशी प्रोबॅबिलिटी मिळते की जी 1 आणि 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू घेतोय. म्हणजे हे तुम्हाला काय दाखवतोय? ऍटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह बल्ब दाखवतोय. ठीक आहे, मग 1 डिफेक्टिव्ह बल्ब किंवा 20 डिफेक्टिव्ह बल्ब असलेल्याची प्रोबॅबिलिटी कधी मिळेल? ज्यावेळेस तुम्ही 1 मधून एक्स इज लेस दॅन 1 याची प्रोबॅबिलिटी सबस्ट्रॅक्ट करताल त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजे सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्ही इथं काय लिहिणार? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. ठीक आहे, याच्या ऑपोजिट सिम्बॉल इथे येणार. सांगा मग इथे, सांगा फास्ट सांगा मग. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 सांगा काय येणार आहे? बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, NC 0 P raised to 0
क्यू रेस टू एन मायनस 0. ठीक आहे, सांगा 1 मायनस व्हॉट इज एन 20c0 p रेस टू 0. p किती आहे आपला 0.1 रेस टू 0. क्यू किती आहे 0.9 रेस टू 20. याचा आन्सर आय थिंक आपण मगाशी काढलेले. 1 मायनस 0.9 रेस टू 20 किती येते हो? 0.12157. आपण इथे फाइंड केलेले मगाशी 0.1215. 0.1215. हा, चला हे 1 मधून सबट्रॅक्ट करा. टेल मी विच इज इक्वल टू. येस 0. किती येते 0.8784. 8785. 84 किंवा 85. ठीक आहे. सो therefore probability of x greater than or equal to 1 is 0.8784. ओके. जर तुम्ही ही स्टेप यूज केली नसती तर तुम्हाला 1 पासून ते 20 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीची सम घेऊन तुम्हाला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करून त्यांची ऍडिशन घेऊन मग तुम्हाला हेच आन्सर मिळालं असतं. काय मिळालं असतं 0.8784. ठीक आहे. मग आपण काय इथे केलं ते 1 मधून काय सबट्रॅक्ट केलं, जी एक्स ची व्हॅल्यू इथे इन्क्लूड होत नाहीये या कंडिशन मध्ये. इथे बघू शकता, एक मिनिट. या कंडिशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू कोणती इन्क्लूड होत नाहीये ना, ती 1 मधून सबट्रॅक्ट करायची. मग तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर मिळते. ठीक आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल देऊ का हा कन्सेप्ट समजण्यासाठी. इकडे बघा. आता मी तुमचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं दिलं असेल. हा, एक मिनिट इकडे बघा सर्वांनी. जर तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं असेल x 0 1 2 3. ठीक आहे. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज जर तुम्हाला दिल्या असतील, ओके, त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. लक्षात घ्या इकडे. प्रोबॅबिलिटी फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे. याचं समजा याची प्रोबॅबिलिटी काहीतरी असेल. ओके, सपोज लाईक दिस 0.4 0.1 0. किंवा ठीक आहे 0.5 नाही येणार. एक मिनिट. इथे 0.2 घेतला, इथे 0.3. ठीक आहे. हे तुमचं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये पी ऑफ एक्स कसा असतो, पी ऑफ एक्स कसं फंक्शन असतं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असतं. ओके. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय, समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी, जे काही जेवढे दिलेले प्रोबॅबिलिटीज आहे त्यांची जर समेशन घेतली तुम्ही तर इथे 0 पासून प्रोबॅबिलिटी किती दिलेली आहे ते आयच्या व्हॅल्यू, एक्सच्या व्हॅल्यू किती कुठून दिलेल्या आहेत, स्टार्टिंग फ्रॉम 0 to 3. या जर तुम्ही प्रोबॅबिलिटीची सम घेतली तर ती 1 येतेच. कारण का, पी ऑफ एक्स हे तुमचं कसं फंक्शन आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मग सांगा या समेशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रोबॅबिलिटीज येणार. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे, इज इक्वल टू 1. मग समजा इथे तुम्हाला जर केच्या फॉर्म मध्ये प्रोबॅबिलिटी दिल्या असतील, ठीक आहे, तर तुम्ही काय करता, प्रोबॅबिलिटीची सम करता आणि ती 1 आहे सांगता, कारण का प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. मग के ची व्हॅल्यू हा कन्सेप्ट यूज करून फाइंड करत होतो आपण, आठवतंय का. हॅलो, आपण के च्या व्हॅल्यू फाइंड केल्या. ठीक आहे, या कन्सेप्टचा यूज करून. आता इथे लक्ष द्या, म्हणजे या समेशन प्रोबॅबिलिटीची 1 येते. आता एवढ्या व्हॅल्यू, या 3 व्हॅल्यू मी कशा लिहू शकते हो, या 3 व्हॅल्यू कशा आहेत एक्सच्या,
ह्या तिन्ही व्हॅल्यू एकदम मी कशा लिहू शकते, कोणत्या कंडिशनने लिहू शकते? येस, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3, म्हणजे एक कंडिशन कोणती लिहू शकते इथे या तिन्ही व्हॅल्यू दाखवण्यासाठी? ग्रेटर देन आणि इक्वल टू 1. व्हेरी गुड, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू कशी दाखवू शकते मी? X is less than 1. लेस दॅन लेस 1 इज इक्वल टू काय आहे इथे? 1. ठीक आहे, म्हणजेच मी या इक्वेशन वरून आपल्याला काय मिळालं मग इक्वेशन? x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 1. समजलं का सर म्हणणं आता? क्लिअर तेजश्री? Yes, ma'am. Clear. आता इथे आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये बघा, आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये एक्सच्या किती व्हॅल्यू होत्या? 1, 0, 1, 2 अप टू किती व्हॅल्यू होत्या? 20 व्हॅल्यू होत्या, करेक्ट का? हॅलो, Yes, ma'am. हा, मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 होता आपलं. ठीक आहे, मग या प्रोबॅबिलिटी मध्ये किती व्हॅल्यू एक्सच्या इन्क्लूड होत आहेत? 1 पासून 20 पर्यंत इन्क्लूड होत आहेत. कोणती इन्क्लूड होत नाही व्हॅल्यू? एक्स लेस दॅन 1. 0. हे मी कसं लिहू शकते? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. पीडीएफ फंक्शनची डेफिनेशन वरून. त्यामुळे हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवा, सिंपल वे सांगते तुम्हाला लक्षात ठेवायचा. जर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर आपण काय लिहू शकतो? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. जर x लेस दॅन ऑर इक्वल टू 20 असेल तर हे इक्वेशन मी कसं लिहू शकते सांगा? एक्सच्या किती व्हॅल्यू आहेत इथे सांगा? एक्स हा 20 इतका आहे आणि 20 पेक्षा कमी व्हॅल्यू एक्सच्या इन्क्लूड होत आहेत इथे. कोणती व्हॅल्यू इन्क्लूड होत नाहीये सांगा इथे? हॅलो, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 20 असेल तर हे कसं लिहू शकतो मी? लेस दॅन म्हणजे x can take the value less than 20 and is equal to 20. So which value is not included here? Subtract that value from 1. ती व्हॅल्यू 1 मधून सबस्ट्रॅक्ट करायची. सो p of x काय येणार कंडिशन सांगा? हॅलो, x कोणता व्हॅल्यू? Greater than 20. ग्रेटर दॅन 20. सिंपल आहे. जर एक्सच्या व्हॅल्यू 20 इतक्या आहेत आणि 20 पेक्षा कमी व्हॅल्यू सगळ्या एक्स घेऊ शकतोय, मग एक्स इथे कोणत्या व्हॅल्यू घेऊ शकत नाही, ती 1 मधून सबट्रॅक्ट करायची. येते का लक्षात? म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू चा ऑपोजिट काय असणार आहे? ग्रेटर दॅन. आता आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आपण यूज करतो कधी ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन आहे की नाही एका इझी फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हा कन्सेप्ट यूज करतोय. ठीक आहे, हे म्हणजे कशावरून डिराईव्ह केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन वरून आपण हे अझम्पशन्स मिळवलेले आहेत. ठीक आहे, जर एक्सच्या व्हॅल्यू 1 आणि 1 पेक्षा जास्त असतील तर ती 1 मधून राहिलेल्या व्हॅल्यू सबट्रॅक्ट केल्या की तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळून जाते. ओके, सो हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा? फक्त इकडे बघा, जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर तुम्ही लेस दॅन 1 घ्यायचं. ठीक आहे, मग तुमचं कॅल्क्युलेशन कसं झालेलं आहे? इझी झालेलं आहे, एका स्टेप मध्येच तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. अदरवाईज हे जर तुम्ही स्टेप फॉलो केल्या नसत्या, इथे बघा, या जर स्टेप तुम्ही फॉलो केल्या नसत्या तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 म्हणजे 1 पासून 20 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू साठी तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करावी लागली असती. मग त्यांची ऍडिशन घ्यावी लागली असती. ती ऍडिशन एवढीच येते, 0.8784. तुम्ही चेक पण करू शकता. सो इट इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज वी नो दॅट
that probability of x greater than or equal to 1 is nothing but 1 minus probability of x less than 1. ठीक है? Understood? Vikram? Yes, madam. चला एक होमवर्कला एक्झाम्पल घेता का? हा तुम्हाला साईडला अंडरस्टँडिंग साठी या स्टेप्स लिहायच्या असतील तर लिहा. हे कन्सेप्ट लिहायचं असेल तर लिहा साईडला फॉर युअर अंडरस्टँडिंग. चॅटबॉक्स मध्ये लगेच 12:30 वाजले की लगेच तुम्ही रोल नंबर एंटर करताय हा आणि जॉईन व्हायला 15-20 मिनिटं लावताय. सांगितलंय मी रोल नंबर एंटर करायला चॅटबॉक्स मध्ये. सो राईट डाऊन एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. कुणीही लेफ्ट व्हायचं नाही मी सांगितल्याशिवाय. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचे सर्वांनी. फॉर युअर अंडरस्टँडिंग यू कॅन राईट दिस कन्सेप्ट इन युअर नोटबुक. याला स्टार करा वाटलंच तर. म्हणजे हे काय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी 1 मायनस पी ऑफ एक्स लेस दॅन 1 कसं काय लिहिलं आपण. हा त्याच्या पाठीमागचा बेसिक कन्सेप्ट आहे. हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. पण एक इझी वे मी तुम्हाला सांगितलेला आहे. इझी वे काय, जर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर ते कसं लिहू शकतो आपण. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1 म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूच्या ऑपोजिट काय सिम्बॉल येणार आहे, लेस दॅन 1. ओके. मग एक्स लेस दॅन 1 अशा किती व्हॅल्यू एक्सचे एक्झिस्ट होत आहेत, एकच व्हॅल्यू एक्झिस्ट होते, एक्स इज इक्वल टू 0. ओके. सिम्पली प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 1 मधून सबट्रॅक्ट केले की तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ची व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे. तेजश्री अंडरस्टूड? Yes, ma'am. दीप्ती? Yes, ma'am. Understood. स्वप्नील माशाळकर? बसवेश्वर? Yes, ma'am. ओके. निखिल पवार? पार? Yes, ma'am. ओके. चलो
झाला असेल तर लेफ्ट होऊ शकता. रोल नंबर एंटर करा चॅटबॉक्स मध्ये आणि नेक्स्ट आपण लेक्चरला याच्या टाईपचे थोडे एक्झाम्पल घेऊया आणि नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करूया, म्हणजे पॉइझन डिस्ट्रीब्युशन. ओके. हॅलो मॅडम, हा बोला की. कॉलेजचं युट्यूबला चॅनल आहे SYB टेक मेक. तिथे M3 सोडून बाकी सब्जेक्टचे व्हिडिओ अपलोड आहेत लेक्चरचे. M3 चे हा आपल्या सब्जेक्टचं नाही, फक्त M3चं. बाकी व्हिडिओ अपलोड आहेत बाकी सब्जेक्टचे. हो का? मग तुम्ही काय करा, ते आपलं स्टडी मटेरियल आहे ना, तिथे युट्यूबच्या लिंक मी अपलोड केलेत ना, तिथून डायरेक्ट बघायचे. ओके, ठीक.